कापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्ग योगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथपादाब्जभृङ्गं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मितायेन चक्राङ्कृतोख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, ज्ञानेश्वरांना वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आता आपण पुढच्या ओवीचा आस्वाद घेणार आहोत. तत्पूर्वी
काही जणी आपल्याला सांगणार आहेत 16व्या आणि 17व्या ओवीचं. बोला प्रतिभाताई, तुम्ही बोलताय ना? हो बोलतोय. हां हां. शिवसूत्रात या ग्रंथात त्यांनी असं सांगितलं की भगवान शिवाने सुद्धा म्हणजे प्रतिपादन केलंय की ज्ञान सुद्धा बंधच आहे. हो. ज्ञान सुद्धा बंधच आहे. ते फक्त ज्ञानमुक्तच नाही. आणि त्याच अनुषंगाने मोक्ष सुद्धा आपण करतोय तो सुद्धा बंधच आहे. बरोबर. म्हणजे मोक्ष म्हणजे निर्मळ अतिशय सुंदर असा आनंद, परंतु तो सुद्धा बंध आहे. म्हणजे ज्ञान आणि मोक्ष हे दोन्ही बंधातच आहेत असं शिवाचं म्हणणं आहे. बरोबर. बरोबर आहे. हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता ही एक ज्ञानदेव फक्त ही मतं सांगतायत. जसं आपण हां, अजून कुणाला बोलायचंय का 17व्याचं? 17वीचा तसंच आहे ताई. सांगा ना, ते फक्त यांनी सांगितलेलं आहे. सांगू का? हो सांगा, ते सोपंच आहे, सांगा सांगा. आणि वैकुंठीची सुजाणे ज्ञानापाशी सत्वगुणे बांधीचे हे बोलणे बहु केले. जसं शिवसूत्रात सांगितलं शिवांनी, भगवान शंकरांनी, तसंच विष्णूंनी सुद्धा सांगितलं की सत्वगुण ज्ञानाच्या पाशात बंद आहे. मोक्ष सुद्धा बंधनकारकच आहे. हा विचार दोघांनी सारखाच सांगितला. त्याच्यामुळे आपण त्यांनी जे विचार प्रकट केले विष्णूंनी आणि शंकरांनी ते आपण मान्य करायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, छान. अजून कुणाला काही बोलायचंय? मी माझा बंद केला ऑडिओ. आवाज येतोय ना माझा आता? प्रतिभाताईंनी दोन्ही ओव्यांचा आढावा घेतलाय, छान. आता आपल्याला तसं निम्म्या टप्प्यात आलो आहे आपण हे वाचारुण परिहारमध्ये. या प्रकरणात थोड्याच ओव्या आहेत की वाणीचा आधार घेऊन किंवा शब्दाचा आधार घेऊन आपण किती बोलू शकतो. पण खरा जो अमृतानुभव घ्यायचा आहे, परमात्म्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याला वाणी ही कुठेच उपयोगाची येत नाही. तर ते अंतर्ज्ञान आपल्याला झाल्यानंतर सगळ्या वाणी लोप पावणार आहेत, हे आपण सुरुवातीलाही पाहिलेलं आहे. तर तेच आता आपण थोडंसं 18व्या ओवीमध्ये पाहूया. पहिल्या 2 ओव्यांमध्ये कुणाला काही शंका असेल तर विचारा. परी शिवे का श्रीवल्लभे, परी शिवे का श्रीवल्लभे, बोलिले येणेची लोभे, बोलिले येणेची लोभे, मानू तेही लाभे न बोलताही, मानू तेही लाभे न बोलताही. परी शिवे का श्रीवल्लभे, बोलिले येणेची लोभे, मानू तेही लाभे न बोलताही. आता बघा, शिवानी सांगितलंय किंवा विष्णूनं सांगितलेलं आहे. पुढे या ओवीमध्ये काय म्हणतायत? परी म्हणजे परंतु. शिवे का श्रीवल्लभे, शिवानी म्हणजे शंकरानी, आणि श्रीवल्लभे म्हणजे श्रीचा जो पती आहे अर्थात श्री विष्णू. बोलिले येणेची लोभे, त्यांनी का बोललेलं आहे? लोभे म्हणजे काही कुठल्या हेतूनं बोललेले आहेत का? ते हे न बोलताही लाभे, मानू तेही लाभे न बोलताही. तर त्यांनी जे सगळं सांगितलेलं आहे ते आम्ही मानूच, मानू तेही आम्ही. लाभे, लाभे म्हणजे आम्हाला काहीतरी लाभ होणार आहे. न बोलताही लाभे, पण त्यांनी जरी सांगितलं नसतं हे ज्ञान हे बद्ध आहे तरीसुद्धा, किंवा कुठलाही पुरावा न घेता त्यांनी सांगितलेलं आहे, कारण त्यांचंच मत त्यांनी ते सांगितलेलं आहे दोघांनी पण. तेव्हा ते आम्ही मानतो किंवा ते सिद्धच आहे. ज्ञान हे बद्धकच आहे, बंधयुक्तच आहे, हेच सगळं पटवून दिलेलं आहे त्यांनी, आणि ते आम्ही मानणार. मानू तेही लाभे, ते आम्ही मानणारच आहोत. आता लाभे म्हणजे आम्हाला त्याच्यातून काहीतरी लाभ होणारच आहे, पण त्यांचा पुरावा न घेताही ज्ञान हे बद्धच आहे. म्हणजे त्यांनी सांगितले म्हणून ज्ञान बंधनकारक आहे असं नाही. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, पण त्यांचं म्हणणं न ऐकता सुद्धा किंवा त्यांनी सांगितलेलं म्हणणं जरी आपल्याला कळलं नसतं, माहिती नसतं, तरीसुद्धा ज्ञान हे बंधात्मकच आहे, ते बंधनातच टाकतं, असा एक निष्कर्ष ज्ञानदेवांनी काढलेला आहे. आता भगवान शंकरांनी सांगितलं
किंवा श्रीकृष्णांनी सांगितलं म्हणून त्यांच्या प्रेमामुळं किंवा त्यांच्यावरच्या भक्तीमुळं त्यांचं म्हणणं आम्ही प्रमाण मानतो असं काही नाही आहे. तर ज्ञान हे बंधनकारक आहेच, हे बंधनच आहे, हे न सांगता सुद्धा समजण्यासारखं आहे. गुलाबराव महाराजही हेच सांगतात, साखरे महाराजही तेच सांगतात. आता आपल्याला फक्त खंदारकर खूप त्याच्यावर विधान करतात, ते आपल्याला जरा समजावून घ्यायचे. आता ही म्हणजे कसं असतं बघा, लहान मुलं सुद्धा सांगतात, म्हणजे मला आपल्याला हे एकदम सहज सुचते उदाहरण म्हणून, मित्रामित्रात काही चर्चा चालते, अरे असं नाही असं असतं, ही गोष्ट तशी नाही, किंवा हे बरोबर आहे नाही आहे. मग ते सांगतात माझ्या बाबांनी मला सांगितलं आहे, माझ्या बाबांच्या बाबांनी त्यांना तेच सांगितलेलं होतं, त्यांच्या बाबांच्या बाबांनी म्हणजे आजोबा पणजोबापर्यंत आपण जरा जास्त जोर देण्यासाठी म्हणतो, की माझ्या आईनं सांगितलं आहे, माझ्या काकूनं सांगितलं आहे, हे असंच म्हणणं बरोबर आहे असं जरा ठासून सांगतात. तसं कदाचित थोडंसं विष्णू आणि शिवांचा संदर्भ दिला असेल, त्यांचं म्हणणं सांगितलं असेल. पण ते जरी नाही सांगितलं तरी सूर्य कुठल्या दिशेला उगवतो हे कुणालाही विचारलं तर तो पूर्वेलाच आपल्याला उगवताना दिसतो किंवा उगवतो. याच्यासाठी कुठल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, कुठल्या देशामध्ये कोणी विधान केलं हे सांगायची काही गरज नाही. पण इथे भगवंतावर आपली श्रद्धा असते. ज्ञानदेवांनी सुद्धा त्यांच्या, कारण शिवसूत्र वगैरे म्हणजे ही त्यांच्या पंथानुसार किंवा त्यांच्या परंपरेनुसार आलेली ती सूत्र आहेत, त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल आदर आहेच. आणि विष्णू तर साक्षात ज्ञानदेव त्याचाच अवतार आहेत, भगवंताचाच. त्यामुळं त्यांनी मानले, त्यांनी सांगितले म्हणूनच आम्ही मानतो असं समजू नका. ज्ञान हे बंधनयुक्तच आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कारण पाहतो आपण आता त्याच्यातला फरक बघा, रोज ज्ञानेश्वरीत समजावून देत आहेत, आपल्यापैकी काही जणी ऐकत असतील. कितीही ज्ञान मिळवलं, कितीही ज्ञानी झाला तरीसुद्धा भगवंतावर श्रद्धा नसेल, भगवंताचं नामस्मरण करायला त्याला वेळ नसेल, आवडत नसेल, तर या बंधनात आपण सुटणार नाही. हा सगळ्याचा बेस आहे. आणि म्हणून ज्ञानदेव ही गोष्ट समजावून देत आहेत. तिथल्या ओव्यांमध्ये रोज तेच चाललेलं आहे. एकीकडे तुम्ही योग कराल, योगाभ्यास कराल, भरपूर ज्ञान मिळवाल, अगदी आत्मज्ञान मिळवाल. मी तुम्हाला म्हणलं होतं तसा तो एक ग्रंथ सांगायचा आहे, पण अजून आलेत, आज काही जण आलेत, मी सांगते एक मिनिट. बरं ठीक आहे तो डोक्यातच आहे. आत्मा आणि आत्मविवेक नावाचा ग्रंथ शंकराचार्यांनी एक प्रकरण ग्रंथ छोटासा रचलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ते समजावून देतात की हे आत्म्याचं ज्ञान किंवा आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक होण्यासाठी बरेच ग्रंथ आहेत. आत्ताच्या मगाच्या ताईसुद्धा सांगत होत्या की सगळ्या उपनिषदांमध्ये आत्मा आणि अनात्माबद्दलचं भरपूर विवेचन आलेलं आहे. वेगवेगळ्या कथा आहेत, वेगवेगळे प्रसंग आहेत, वेगवेगळ्या ऋषींनी ते सगळं सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा काय होतं, फक्त ज्ञान मिळवून उपयोग नाही आहे, त्याचं प्रॅक्टिकल हे व्हायला पाहिजे. आणि प्रात्यक्षिकामध्ये आपण भगवंत आपल्या जवळचा आहे हा मानला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या वस्तूमध्ये सुद्धा तो भगवंत आहे याची जाणीव व्हायला पाहिजे, याचा अनुभव व्हायला पाहिजे. आणि म्हणून हा अनुभवाचा ग्रंथ किंवा अमृतानुभव. आता त्यांनी आजच्या ओवीमध्ये एक सांगितलेलं होतं की जो मरणाला टेकलेला आहे, मृत्यू जवळ आलेला आहे, तर अशाला अमृताचा एक थेंब दिला जातो आणि त्याचं मरण थोडंसं पुढं ढकललं जातं. पण हे भगवंताचं ज्ञान किंवा भगवंताची भक्ती हे अमृत ज्याला मिळालेलं आहे त्याला दुसऱ्या कुठल्याच अमृताची किंवा कशाचीच गरजच नाही, किंवा कुठल्याही औषधाचीही गरज नाही. आता हे पटवून देण्यासाठी त्यांनी पुढे 5 ओव्या सांगितलेल्या आहेत. ते आपण उद्या परवा बघूया. उद्या परवा म्हणजे सोमवारी वगैरे बघूयात. पण आत्ता याच्यामध्ये जे काय म्हणतायत ते समजून घ्यायचं की ह्या दोघांच्या सिद्धांतावर किंवा बोलण्यावर आमचा विश्वास आहे, आमची श्रद्धा आहे. केवळ ज्ञानस्वरूप जो आत्मा आहे
त्याला सत्वादी गुणांच्या संबंधानं उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे त्याची अपेक्षा मुळीच नाही. सत्वगुणी माणसं चांगली असतात, ज्ञानी असतात, सर्वांमध्ये भेद मानत नाहीत, सर्वांवर प्रेम करतात. हे जरी असलं तरी सत्वगुणासाठी तो श्रेष्ठ आहे अशी त्या ज्ञानाला काही कशाची अपेक्षा नाही. आपल्याला समजून देण्यासाठी हे सगळे बेसिक गोष्टी सांगितलेल्या असतात की यमनियमसुद्धा का शिकायचे. आता मला सांगा, फक्त भगवंताशीच आपण एकरूप झालो, सारखं त्याचंच ध्यान केलं, त्याचंच भजन केलं, त्याचंच चिंतन केलं. आता त्या आपल्या काही गेलेल्या आहेत ताई तिकडे मानस किंकर हे ऐकण्यासाठी कृष्णेश्वरला, तिथं त्या महाराजांचं सुद्धा सांगतायत की ते सुद्धा काय करतात, राम मला असं म्हणतो, रामानी हे केलं, रामानी ते केलं. एक असे साधे वृद्ध गृहस्थ पण होते आणि त्यांना सवय होती की कपाटातलं पुस्तक काढायचं म्हटलं तरी रामा मला हे पुस्तक हवं आहे, रामा मी हे पुस्तक ठेवतो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी. एक म्हाताऱ्या आजी होत्या आणि त्यांची श्रीकृष्णावर एवढी भक्ती होती. आता पूर्वीच्या काळी मला वाटतं ही कथा मी सांगितलंच की प्रसंग सांगितलाही असेल, कदाचित झाला असेल म्हणजे कुठल्या तरी याच्यात, की प्रत्येक काम केलं की त्या म्हणायच्या कृष्णार्पणमस्तु, श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीकृष्णार्पणमस्तु. त्या आजींच्या घरासमोरच श्रीकृष्णाचं मंदिर होतं आणि त्यांना ते समोरच दिसायचं, दर्शनही व्हायचं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णाला अर्पण करायच्या. मी म्हटलं तसं पूर्वीच्या काळचं बघा, तुमच्यापैकी आपण काही जणांनी तो शेणगोळा फिरवणं, जेवणं झाल्यानंतर खाली पाट मांडून बसायचे जेवायला लोक. ताटातलं ते आपोषणं हे टाकलेलं असेल प्राणाहुती वगैरे जे देताना, तर ते सगळं उचलून व्यवस्थित पुन्हा त्या अन्नाला कोणाचा स्पर्श होऊ नये म्हणून शेणगोळा करायची पद्धत होती. मग त्या आजी तसं करायच्या की तो शेणगोळा फिरवला की तो गोळा आता टाकून द्यायचा आहे. खरं तो कुठे टाकून देणार, कचऱ्याच्या ह्याच्यात. पण त्या बिचाऱ्यात तो टाकताना सुद्धा म्हणायच्या की श्रीकृष्णार्पणमस्तु. आणि श्रीकृष्णार्पणमस्तु म्हटल्यानंतर योगायोग असा होत होता की आता जेवढं म्हणजे दुपारी 12-1 वाजता झालेली असणार, त्यावेळेला ते मंदिर तसं बंद असणार, तिथं कोणी पूजावरी वगैरे नसणार आणि तो शेणाचा गोळा बरोबर त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीवरच पडायचा. ही विनोबांनी सांगितलेली कहाणी आहे बरं का, तुम्ही जर ऐकली असेल तर. हे रोज व्हायला लागलं. श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीकृष्णार्पणमस्तु. रोज आपल्या श्रीकृष्णाच्या मुखावर तो गोळा पडला. सकाळी सकाळी तो पुजारी आल्यानंतर बघायचा, हा काय प्रकार आहे म्हणतो. रोज शेण गोळा इथं कृष्णाच्या मूर्तीवर कोण टाकते आणि कोणतरी खोडीच करते असं त्याला वाटतं. तो म्हणतो नाही, आता मी वाटच बघणार आहे आज कोण इथं गोळा टाकतोय. आणि नेमकं त्या आजीबाईंनी दुपारच्या वेळेला तो शेणगोळा फिरवला आणि श्रीकृष्णार्पण म्हणून टाकला आणि बरोबर त्या मूर्तीवर. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ह्या आजीबाईंचं हे काम आहे. आता त्या आजीबाईंना खूप म्हणजे मनातनंच त्यांनी शिव्या दिल्या किंवा मनातनंच दुर्वचनं बोलला तो की ह्या आजीबाईंचं वाईट होऊ देत, त्या मरण पाहू देत, हे असं देवावर हे टाकतात का. आता बघा, त्या आजारी पडल्या, ताप आला किंवा ती मृत्यूच्या पूर्वीची त्यांना काहीतरी जाणीव झाली. त्या म्हणल्या श्रीकृष्णार्पणमस्तु, हे माझं मरणसुद्धा श्रीकृष्णार्पणमस्तु. काय व्हावं तुम्हाला खोटं वाटेल, जसं त्या गोंदवलेकर महाराजांबद्दल सांगतात की ते निघाले तर त्या रामाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले होते, तसं श्रीकृष्णार्पणमस्तु म्हटल्यानंतर त्या मूर्तीमध्ये मूर्ती भंगली ती मूर्ती. एवढी त्या आजींची किंवा त्या बाईंची ताकद होती भक्तीची. आता देवालाच वाटलं, म्हणजे भंगली म्हणजे तो देव साक्षात तिथं विमान घेऊन तिथं आलेला आहे. तर ती म्हणते की म्हणजे आता ते खरं मृत्यूच्या ह्याच्यात असेल तरीसुद्धा तिच्या व्यक्त झाला असेल की कृष्णार्पणमस्तु. तर तिला त्या विमानाची सुद्धा आवश्यकता नव्हती, ती आपणहूनच तिथपर्यंत पोहोचलेली होती. म्हणजे अशा गोष्टी घडतात की ज्ञान, खूप ग्रंथ वाचले, किती अगदी भगवद्गीता वाचली, सगळे 18 पुराणं वाचली, सगळे उपनिषदं वाचली, सगळ्या कथा वाचल्या, सगळे आता पुराणं म्हणजे हे सगळे ग्रंथ आहेतच ना. समर्थांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे, एकनाथी भागवत आहे, तुकारामची गाथा आहे, सगळं जरी वाचलं
तरी आपल्या मुखामध्ये जोपर्यंत नामस्मरण येत नाही किंवा भगवंतावरची श्रद्धा दृढ होत नाही तोपर्यंत ज्ञान हे बंधनकारकच आहे, असं हे लक्षात ठेवा की काही नाही. मग आता याच्यामध्ये ज्ञानस्वरूप जो आत्मा आहे त्याला या सत्वादी गुणांच्या संबंधानं उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे त्याची आत्म्याला काहीही गरज नाही, आवश्यकताच नाही, असं म्हणणं हेच हास्यास्पद आहे. आणि हे पुढच्या 5 ओव्यामध्ये सांगणार आहेत. आता या ओवीचा फक्त आपण हे समजून घेऊया की शिवकृष्णा उभावे तत् प्रोक्तवंतावतो वयम. शिवकृष्णानुभावे तत् प्रोक्तवंतावतो वयम. न स्वीकुर्मस्तथैवास्ते नो चतुर्यदि सा तावुभौ. नो चतुर यदि तावुभौ. हे सगळे शब्द तुम्हाला अवघड आहेत, मी आता समजावून सांगते की शिवकृष्णौ उभौ एतत्. उभौ म्हणजे दोघं, एतत् म्हणजे हे, आणि शिवकृष्णौ जसं रामकृष्णौ म्हणतात, जो पुढचा शब्द असतो त्याचं द्विवचन होतं, तसं रामकृष्णौ तसं शिवकृष्णौ म्हणलं. उभौ एतत् या दोघांनी काय सांगितलेलं आहे? प्रोक्तवन तावतो वयम. त्यांनी हे सांगितलेलं आहे. वयम म्हणजे आम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? जे आपण आत्तापर्यंत वाचलं ते, की ज्ञान हे बंधनकारक आहे. म्हणून न स्वीकुर्मः तथैवास्ते. त्यांनी सांगितले म्हणून आम्ही हे स्वीकारत नाही. न स्वीकुर्मः त्याचा स्वीकार करत नाही. तथा एव त्याप्रमाणे, त्या म्हणूनच काय स्वीकारत नाही? नोचतुहु यदि तावुभौ. न उचतुहु त्या दोघांनी जरी सांगितलं नसतं तरीसुद्धा तौ उभौ. तावुभौ म्हणजे तौ उभौ. त्या दोघांनी जरी हे सांगितलं नसतं तरीसुद्धा आम्हाला ते पटलेलं आहे की ज्ञान हे बंधनकारकच आहे. त्याला कुठल्याही सत्वगुणाचा कशाचा आधार घ्या नका घेऊ तरीसुद्धा ते बंधनकारकच आहे. कुणाला बोलतायत का मध्ये कोणी? आता अभंग अमृतानुभव मध्ये काय म्हणतायत बघा. प्रणिताताईंचा माईक चालू आहे. हा, कुणाचा माईक बंद करा बरं प्रणिताताई. सुनीताताईंचं चालू आहे, त्यांना ते लक्षात नाही ते बहुतेक. हा, सुनीताताईंचा बरोबर आहे. बरं. समोर व्हिडिओ पण चालू आहे त्यांचा. हा, केला बंद, केला. तेच काहीतरी आवाज असा डिस्टर्ब. माझा आवाज येत होता का नाही मग आतापर्यंत? माईक नाही केला बंद. माईक नाही केलं त्यांनी बंद. जयश्रीताईंचा चालू आहे आता माईक. नाही, मी सांगायला त्यांना. हा, आत्ता सांगताय तुम्ही. हा, सुनीताताई तुमचाही माईक चालू आहे, तो बंद करा. सुनीताताईंचा बंद नाही होत आहे माईक. नाही, मगापासून चालू आहे. असं होय. हां. आता झाला होता. सुनीताताई तो माईक बंद करा ना, त्याच्यावर क्लिक करा फक्त. सॉरी ते करते. हां, कारण ते काय माझा आवाज सगळ्यांना जात नाही. ठीक आहे. हां, झाला. धन्यवाद. आता अभंगामध्ये काय म्हणतायत बघा. स्वरूपानंद शिवे वा श्रीकांते. किती छान शब्द वापरलेत बघा. शिवे वा श्रीकांते बोलिले म्हणून. शिवे वा श्रीकांते बोलिले म्हणून. मानू हे प्रमाण लोभे आम्ही. लोभ म्हणजे प्रेम अर्थ घ्यायचा बरं का. एरवी आपण लोभ घेतो तो अर्थ घ्यायचा नाही. या दोघांच्याही वरचा किंवा त्याचा आमच्यावर लोभ आहे किंवा आम्हाला त्याचा लोभ आहे आणि म्हणून हे आम्ही प्रमाण मानू असं नाही. शिवे वा श्रीकांते बोलिले म्हणून. मानू हे प्रमाण लोभे आम्ही. ऐसे नव्हे तरी न बोलते देव. ऐसे नव्हे जरी किंवा जरी न बोलते देव. अहो, असं जरी ते देव बोलले नसते तरी स्वानुभव हेची सांगे. तरी हा स्वानुभवच असा आहे. स्वानुभवातनंच आपल्याला ज्ञान हे बंधनात टाकतं. बघा, जे जे मोठे झालेले आहेत, विद्वान आहेत, अत्यंत पदव्या मिळालेल्या असतील, पदं मिळालेली असतील, तिथं तो अहमचा फार तिथे एवढा टिपका तरी असतोच. आणि त्यामुळं हे ज्ञान जे आहे हे
या मुक्तीला किंवा आत्मज्ञानाला बाधा आणते. मी मिळालं, एवढं मिळालं, एवढं आम्ही सगळं केलं, एवढं मागे मी ती कथा सांगितली होती तुम्हाला की शास्त्री ह्याचे जे असतात, काय म्हणायचं, काशीचे शास्त्री होते आणि त्यांचा इतका गीतेवरचा अभ्यास चाललेला होता की त्याच्यावर ते टीका लिहायला लागले होते. आणि योगक्षेमं वहाम्यहम हा एवढाच शब्द सांगते, आता सगळा श्लोक सांगायची गरज. तर योगक्षेमं वहाम्यहम, त्यांना तो मी हा सांगितला असेल किस्सा तर पुन्हा क्षमा करा. मी योगक्षेम वाहून नेतो. जे जे माझ्यावर अनन्याश्चिंतयन्तो माम येजना उपासते माम उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जे माझ्याशी नित्य एकरूप झालेले आहेत, अनन्य भावाने माझी भक्ती करतायत, त्यांचा मी योगक्षेम वाहून नेतो. म्हणजे वाहतो शब्दशः अर्थ असे, म्हणजे चालवतो. तो पहाटे पहाटे त्यांनी श्लोक लिहिला, वाचला आणि म्हणे वहाम्यहम नको पाहिजे, ददाम्यहम पाहिजे. म्हणजे मी त्यांना देतो, त्यांना योगक्षेम देतो असं लिहायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या लिखाणामध्ये, डायरीमध्ये तो वहाम्यहम खोडलं आणि तिथं ददाम्यहम लिहिलं आणि त्याच्यावरची काही त्यांची टीका असेल ती त्यांनी लिहिली. पण बघा, कितीही मोठे शास्त्री असू, विद्वान असू, आता आपण हल्ली बघतो की काहींना केवळ ज्ञानावर काही उपजीविका चालवता येईलच असं नाही आणि कुणाला मागायचंही नसतं. तो एक पुन्हा हे असतो, दान देणं माहिती आहे पण दान घेणं नको वाटतं. आणि मी 2-3 दिवस ते असेच जात होते बाहेर, कदाचित भिक्षा मागून आणत असतील. तर त्याही दिवशी निघाले. पत्नी म्हणाली की बघा आता तरी काही मिळतंय का तुम्हाला थोडंसं. नाही म्हणे, नाही काही मिळालं तर मी आपलं गंगाजल घेऊन येतो, मला कळशी दे. म्हणून कळशी घेऊन गेले, बाहेर पडले. भर उन्हाच्या वेळेला त्यांच्या दारात, ते दार बंद ठेवायचे ना थोडंसं, ते एक छोटा मुलगा आला 7-8 वर्षाचा. पाठीवर मोठं ओझं होतं, पोतं म्हणूया आपण, ओझं होतं सामानाचं. आणि दार खटखटतोय तर त्या बाईनी येऊन घाईघाईत उघडलं. अरे कोण रे तू? म्हणे आधी आत तर घ्या. बरं म्हणे, एवढं ओझं कुठनं आणलं? हो, ते आधी ओझं उतरवा तरी, तुमच्याच मालकांनी दिले म्हणे. बरं मग थांब जरा बाळा, गुळपाणी घे. तो थांबला, बसला, त्याला गुळपाणी दिलं आणि ती बघते तर त्याच्या गालावर एवढी मोठे 5 बोटं उठलेली होती. तप्पड मारतो ना आपण तशी. तिचा जीव कळवळला. हो, शेवटी ती बाईच आहे ना, तिचा जीव जास्त हे असतो, नाजूक असतो. मन अगदी व्याकुळ झालं तिचं. ती म्हणते, अरे बाळा तुला एवढं कोणी मारले? ते म्हणे, तुमच्याच मालकांना विचारा. आणि तो पटकन निघूनही गेला, पाणी प्यायला निघून गेला. झाली एवढीशीच घटना घडलेली. पुन्हा ती माध्यान्हीची वेळ टळून गेली, काही मिळालेलं नाही आहे. कळशी भरून पाणी घेऊन आलेत शास्त्रीजी. तिला म्हणतात, घे घे बाई, ही कळशी घे तुझी. ती म्हणते, अहो 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 थांबा जरा, आत कुठे चाललंय? मला पहिल्यांदा सांगा, हे एवढं मोठं पोतं भरून सामान त्या एवढ्याशा लेकराबरोबर काय पाठवून दिलं? बरं पाठवून दिलं ते दिलं, त्याच्या गालावर 5 बोटं उमटलेली. काय हे काय तुमचं चाललंय? त्याला लक्षातच येत नाही. तो विचार करतो, सकाळी मी उठलो, निघालो, योगक्षेमं वहाम्यहम हे खोडलं आणि ददाम्यहम केलं. हाच तो भगवंत माझं ओझं, माझा योगक्षेम चालवण्यासाठी स्वतः हे ओझं वाहून आणत आहे. कळलं असेल तुम्हाला, भगवंताच्या रूपात ते बाळ आलेलं आहे किंवा बाळाच्या रूपात भगवंत आले आणि त्यांचे 4-6 महिन्याची ददात त्यांनी मिटवलेली होती. तर इथं एवढंच मला म्हणायचं की असं जे ज्ञान आहे त्याची अपेक्षा मुळीच करायची नाही आहे. आणि ते उपहासास्पद वाटतं आपल्याला, पण ते का उपहासास्पद होतं? फार सुंदर पुढची उदाहरणं दिली. पुढची उदाहरणं ऐकली की आपल्याला एकदम छान वाटेल. तर हे बघूया आता. फक्त थोडंसं आज खंदारकर महाराज काय म्हणतात बघणार आहे. त्यांनी त्याच्यावरच खूपसे सांगितलेले आहे. तेच सांगतात की शंकरानं किंवा श्रीपती श्रीकृष्णानं ज्ञान हा बंध आहे असं सांगितलं आहे. म्हणून आम्ही या शिवकृष्णाविषयीच्या लोभानं किंवा प्रेमानं ते सांगणं प्रमाण मानतो असं नाही.
हे ज्ञानदेव बोलत आहेत, पण त्यांच्यावरचं जे त्यांच्या मनातलं आहे ते सगळे अनेक विद्वानांनी त्याच्यावर भाष्य केलेलं. आणि त्यांनी तसं सांगितलं नसतं तरीसुद्धा ज्ञान हा बंध आहे हे रहस्य गुरुकृपेनं झालेल्या आत्मलाभानं मानून आम्हाला केवळ थोरांचा थोरपणा प्रमाण नाही तर सिद्धांत प्रमाण आहे. ज्ञान हे म्हणून ज्ञानादेव तू कैवल्यम जसं म्हणतात तसं ज्ञानादेव तू बंधनम असं म्हणायचे. आणि शिव हे तर आमचे आदिगुरू आहेत. श्रीकृष्ण आमचं उपास्य दैवत आहे. मग आम्ही त्यांचं वचन प्रमाण मानतो असं नाही. किंवा शिवसूत्राचे कर्ते शिव महाज्ञानी आहेत, जगाचा संहार करणारे आहेत, अत्यंत उग्र आहेत आणि वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सुजाण आहेत, अकुंठित बुद्धीचे आहेत. त्यांच्या बुद्धीला कोणीही मर्यादा घालू शकणार नाही. त्यांचा मोठेपणा त्यांच्या उपाधीनुसार आहे, औपाधिक मोठेपण आहे आणि प्रेम आहे त्यांच्याबद्दल, म्हणून आम्ही त्यांना मानतो असंही नाही. तर याविषयी शंकराचार्यांचे विचार आहेत. कारण शंकराचार्य हे अद्वैत तत्त्वज्ञान वेदांत सांगणारे सगळ्यांनी ज्यांना अगदी श्रेष्ठ मानलेलं आहे असे शंकराचार्य. मी त्यांच्याच ग्रंथाबद्दल बोलणार आहे. बघूया आता, उद्या नाही तर परवा बोलीन. तर अन्यार्थ दर्शनस्य प्राप्तिरहितस्या साधकत्वात, म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी विषयात मोठेपणा दिसून येत असला तरीसुद्धा तो मोठेपणा तत्वाच्या अनुभवानं शून्य असतो. अनुभवाच्या दृष्टीनं तो शून्य असतो. आणि प्रमाणरहित असेल तर तत्वाची सिद्धी करायलाही असमर्थ असतो. प्रमाण दाखवावं लागतं. जसं सूर्य पूर्वेलाच उगवतो तर ते प्रमाण 10 वेळा उठवून बघून सांगावं लागतं किंवा इतक्या लोकांनी हे सिद्ध केलेलं आहे. आता शंकराचार्यांचे विचार हे अंधश्रद्धेला दूर फेकून देणारे आहेत. एखाद्या देवतेचा वरदान करण्याचा मोठेपणा किंवा योग्याचा वृद्धिसिद्धीचा चमत्कार करून दाखवण्याचा मोठेपणा किंवा विद्वानांच्या विद्वत्तेचा मोठेपणा किंवा सत्ताधाऱ्यांच्या श्रीमंतीचा मोठेपणा ही तत्वाची सिद्धी करण्यासाठी अपुरा आहे. बघा किती जणांचं सांगितलेलं आहे की देवता वरदान देते म्हणून ती देवता श्रेष्ठ आहे, मग तिनं सांगितलेलं खरं आहे. एखादा श्रीमंत आहे, राजा आहे आणि त्याच्या समृद्धीच्या ह्याच्यावर तो एखादं सांगल टासून म्हणून ह्या गोष्टी मानायच्या नाहीत. एकदम विचार न करता नीट विचार करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कशावरही अंधश्रद्धेनं हे मानायचं नाही. आणि या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शिवानं सांगू की श्रीकृष्णानं सांगू, ज्ञान हा बंध आहे असं सांगितलं ते एका लोभानं, प्रेमानं, श्रद्धेनं असं आम्ही मानतो असं मुळीच नाही. तर ज्ञानबंधाचं तत्त्व हे असल्याचं सांगितलं नसतं तरीसुद्धा आम्हाला ते गुरुकृपेनं समजलेलंच आहे. आत्मलाभ आम्हाला झालेलाच आहे, ज्ञानदेवांना झालेला आहे आत्मलाभ. आणि त्यामुळं जी तत्वाचा विचार करण्याची स्वतंत्र प्रज्ञा आहे आम्हाला लाभलेली आहे त्या योगानेही ज्ञानबंध आहे. स्वतःला अनुभव आलेला आहे त्यांना आणि अनुभवातनं ते सांगत आहेत. हे तत्त्व आम्ही मानलेलंच आहे. शंकराचार्य अजून सांगतात ब्रह्माविषयी की शब्दच प्रमाण आहे असं नाही. श्रुत्यादयोनुभववादयश्च यथा संभवम मिह प्रमाणम. सगळ्या श्रुतींनी, सगळ्या वेदांनी ब्रह्म हे तत्त्व जरी कितीही समजावून दिलेलं असलं मग तिथे अनुभव, तर्क सगळे प्रमाण आहेत. पण ज्ञानदेव म्हणतात येणेची लोभे मानू तेही लाभे मानू. तत्त्वज्ञानी शिव आणि कृष्ण सांगतात या एकाच श्रद्धेनं आम्ही मानू ज्ञानबंध आहे असं मानूच, पण आत्मलाभाने, आत्मानुभवाच्या बळाने, स्वतंत्र प्रज्ञेनंही ज्ञानबंधाचं रहस्य आम्ही मानू. आधी तो आम्ही अनुभव घेऊ. आम्ही घेतला आहे आणि म्हणून ते मानतो आहे. किंवा ओवीचा दुसरा एक अन्वयार्थ त्यांनी सांगितलेला आहे. बरीच त्याच्यावर त्यांनी चर्चा केली. अजून 5 मिनटं आपण बघूया की ज्ञानबंध आहे हे जे शिवकृष्ण बोलले ते याच अभिप्रायाच्या लोभानं की ज्ञान हे सत्वगुणाचं कार्य आहे. आपण कालही पाहिली ती ओवी सत्वगुणाचं आहे. आणि ज्ञान ही एक अंतःकरणाची वृत्ती आहे.
ज्ञानात ज्ञानीपणाचा अभिमान असतो. मी सारखं तेच सांगते की प्रत्येकाला अभिमान असतो ज्ञानी माणसाला, आणि त्याचा एवढासा जरी अभिमान डिवचला गेला तर तो फार सहन होत नाही त्याला. मग तो म्हणतो याच्यापेक्षा अधिक काही बोलणे न लगे, की काही न बोलता लाभे आणि लोभे हे 2 शब्द जे वापरलेत ते जिज्ञासूला खऱ्या तत्वाचा लाभ व्हावा याच लोभानं किंवा याच उद्देशानं शिव आणि कृष्ण बोललेले आहेत. तुम्ही आम्ही जिज्ञासू आहोत, अजून आपल्याला हा अनुभव घ्यायचा आहे, आणि म्हणून हे श्रीकृष्णाचं आणि शिवाचं वचन आपण मान्य करायचं. आता गुरु शिष्याच्या वाणीनी, गुरूंच्या ज्या 4 वाणीपासून कोणती ऋणं घेतलेली आहेत त्याचा विचार करू. ज्या आपण 4 वाणी पहिल्यांदा शिकलो आहेत तो पुन्हा हे खंदारकर महाराज समजावून देत आहेत. काय सांगतायत की श्रीगुरूंच्या प्रधान परावाणीमध्ये अनुभवाचं ज्ञान असतं, आणि तेच अनुभव ज्ञान महावाक्याच्या उपदेशापासून गुरु शिष्याच्या परावाणीत येतं. आधी गुरूंनाच मिळालेलं असतं ज्ञानप्रधान सगळं हे परावाणी, आणि त्यांच्याकडून आपल्या परावाणीत ते संक्रांत होतं, आणि ते ब्रह्माकार वृत्तीरूपानं राहतं. हे पहिलं ऋण आहे. आता आपण एकमेकांना सांगतोय म्हणजे नकळत काय होतं की गुरूंचं ऋण आपल्यावर येतंच. आता आपण ज्ञानदेवांचं ऋण आपल्यावर मानतोय, आणि मग त्यांच्या मार्फत आपल्यावर आलं म्हणजे त्यांच्या परावाणीतनं आपल्या परावाणीपर्यंत ते संक्रांत झालेलं आहे. दुसरा मुद्दा सांगतात की श्रीगुरूंच्या मनप्रधान पश्यंती, आपण त्या दिवशी पाहिलेले 4 वाणींचे, तर पश्यंतीमध्ये काय होत असतं की नित्य निरतिशय ब्रह्मानंद असतो, आणि तोच मुक्त शिष्याच्या पश्यंतीमध्ये येऊन तो रिजायला लागतो, म्हणजे तिथे गुंतायला लागतो. स्वतःला कृतार्थ मानतो, स्वतःला धन्य मानतो. हे दुसरं ऋण आहे वाणीचं. आता 4ही वाणींची ऋणं फार छान समजावून दिली. तिसरं सांगतात की श्रीगुरूंच्या बुद्धिप्रधान मध्यमा वाणीत विद्वत्ता पांडित्य असतं, तेच पांडित्य शिष्याच्या मध्यम येते, आणि तो त्या योगानं आत्मप्रशंसा करू लागतो. हे संक्रांत झालं, गुरूंकडनं शिष्यांकडे आलं. हे तिसरं ऋण आहे वाणीचं. आणि चौथं सांगतायत श्रीगुरूंच्या क्रियाप्रधान वैखरीत तत्वमसी तू ब्रह्म आहेस हे वाक्य असतं, तर शिष्याच्या वैखरीत सोहम, आता तो काही तत्वमसी नाही म्हणणार, तो म्हणणार सोहम, हे सहाहम, तो परमात्मा मीच आहे हे वाक्य असतं. हे चौथं ऋण झालं. म्हणजे श्रीगुरू परावाणीतून अनुभव ज्ञान, पश्यंती वाणीतून शिष्यहिताची इच्छा, मध्यमा वाणीतून शब्द पांडित्य, आणि या सर्वांना घेऊन वैखरी वाणीनं तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात. तेव्हा ते शब्द शिष्याच्या कानावर पडून शब्दार्थाचं ज्ञान होताच तो शिष्यसुद्धा अहम ब्रह्मास्मी असं वैखरीनं म्हणू लागतो, आणि त्याच शब्दार्थाचं ज्ञान शिष्याच्या मध्यमा वाणीत येतं. नंतर आपण कृतार्थ झाल्याचा आनंद पश्यंतीत होतो, नंतर अनुभव ज्ञान परावाणीत राहतं, आणि मग ज्याप्रमाणे एखाद्या शिडीच्या साह्यानं आपण वरून खालनं वर जातो आणि खालून पुन्हा वर येतो, तर ह्या म्हणजे खालून आधी वर चढायचं असतं आणि उतरताना पुन्हा वरून खाली यायचं असतं. तसं श्री गुरु परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या वरच्या क्रमानं बोध करतात. परा पश्यंती मध्यमा वैखरी तसा हा वाणींचा क्रम वरून खाली आहे. परा ही श्रेष्ठ वाणी आहे, आणि तोच बोध शिष्यानं कानानं श्रवण केल्यानंतर तो वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा त्याचा असा क्रम राहतो. तर ह्या क्रमानं शिष्याच्या 4 वाणीत तो राहत असतो. म्हणून मुक्त शिष्यानं गुरुच्या 4 वाणीपासून घेतलेली 4 ऋणं आपल्या वाणीकडंच गुरुला परत न करता थकवून थांबवून ठेवलेली असतात, म्हणून तो बद्ध होतो. काय सुंदर दिले हो, सगळं पटलं आता एकदम. आणि हे आता क्रमानं पुन्हा 4 ऋण म्हणजे 4ही वाणींचं ऋण एकेका ओवीतनं सांगतायत, उदाहरणातनं सांगतायत, दृष्टांतानं सांगतायत. थांबूया आपण इथे. कळलं असं का घाई झाली? नाही तर पुन्हा एकदा समजावून देईन उद्या वगैरे.
की ह्या चारी वाणींचं ऋण कसं त्या गुरुकडून शिष्यापर्यंत पोचते आणि शिष्यामध्ये ते संक्रांत होते आणि शिष्यातून पुन्हा ते व्यक्त कसं होते. खूप छान. म्हणजे म्हणून हे चारी वाणींचं ऋण आहे आणि त्याचा परिहार करायचा. आपण कुणाच्याही ऋणात राहायचं नाही. आपण म्हणतो ना गुरु ऋण, मातृऋण, पितृऋण, देशऋण. तर ही ऋणं हल्ली आपण म्हणतो की ऋणातच राहायला पाहिजे, पण नाही, त्या ऋणाचा परिहार करायला पाहिजे. काहीतरी मग सेवा करायला पाहिजे, काहीतरी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, त्यांच्याबद्दल मनामध्ये आदर श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यांचं म्हणणं आपण स्वीकारलं पाहिजे. अशा प्रकारे त्या वाणीचा परिहार करायचा आहे. तो हळूहळू आता पुढच्या 15व्यामध्ये किंवा 16व्यामध्ये कळेल. आज कुणी म्हणणार आहे प्रार्थना वगैरे? इदमुपकर्तुं भुवन म्हणते मॅडम. म्हणताय? म्हणा म्हणा म्हणा. हां. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमातां भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रीत्वा प्राकृतदिनं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं वाङ्मुदिकल्पं नवं तदीयं वयत्वचाल्पं विषयविपदां प्राप्तमनल्पं वाग्यज्ञेन च येन मोहितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणा परमानन्दः निहितो यत्रामृतनिर्दन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की. छान. पुढचंही म्हणायचं असेल म्हणा. छान म्हणता तुम्ही. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा प्रेमती साधु संत मनुविरला माझा. आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान जोगी कनेल ते कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे थाट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुम्हरुनी सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रकट भूय बोले विश्व ब्रह्मची केली. रामा जनार्दनी पायी मस्तक फिरली. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा प्रेमती साधु संत मनुविरला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान पंढरीनाथ भगवान की जय. श्री कृष्ण जय श्री ज्ञानेश्वर. छान म्हणली. ते